माऊली सुद्धा आली होती फुलं घ्यायला का ग? रोज येते मस्त फुलं घ्यायला. जाय जाय मस्त देव बाप्पाला व्हाया. गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी मस्त चहा केला. चहासोबत मस्त बिस्किट वगैरे घेतली. तर शिव अंशू तेही स्कूलला गेले होते. मस्त निवांत बसून चहा घेतला. हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर छान अशी मस्त सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आज. अंशू गेली स्कूलला, शिव क्लासला गेला आहे. तो आता 10 वाजता येईलच. आणि इकडे सगळे आज पाणी आलं होतं ना, तर सगळे झाडं वगैरे सगळं धुवून काढलं आहे. कारण की ना झाडांवर आहे ना ते बुरशीसारखं मावा वगैरे पडला होता. तर म्हणजे सफेद जास्वंदीचं झाड तुम्हाला दिसतंय ना त्याच्यावर, तर थोडंसं धुतलं की कमी होतो. पण मग त्याला औषध मारायची गरज आहे. बघू आज उद्या मारू. आणि आता आहे ना इकडे सगळी झाडे छान मस्त हिरवीगार झाली आहे. तर चला आज मस्त आज दीदीला आणि शिवला मस्त पास्ता खायची इच्छा झाली आहे. मिस्टरांनी छान असा डिसनचा पास्ता आणला होता. तर तो आता मी बॉईल करते छान असा. आणि दीदीला पण पास्ता खायचा आहे. शिव अजून काही क्लासवरून आला नाहीये, पण तो येण्याच्या अगोदर मी करून ठेवते. कारण की त्याचं 2 दिवसापासून चाललंय की मम्मी मला पास्ता खायचा आहे, पास्ता खायचा आहे. म्हटलं चला आज मस्त पास्ता बनवूया. तर त्याची सगळी तयारी करून घेते आणि तुम्हाला रेसिपी पण दाखवते कशी करते काय. कारण की भरपूर टाइम नाही ना, रेसिपी बघायला जास्त आवडतं. त्याच्यामुळे मग रेसिपी पण शेअर करते. तर मी इकडे कांदा वगैरे, टमाटो, हिरव्या मिरच 2-3 असं सगळं कापून वगैरे घेतलेलं होतं. आणि आता इकडे पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं, म्हणजे पाण्याचं आंधण ठेवलेलं होतं. आणि इकडे मिस्टरांनी छान असा डिसानो ब्रँडचा पास्ता ऑर्डर केला आहे. तर ऑनलाईनच ऑर्डर केला आहे. मुलांना खायची इच्छा होती तर 1-2दा मार्केटमधून आणला होता. पण डिसानोचं प्रोडक्ट खूप छान आहे, त्यामुळे मग डिसानोचा ऑर्डर केला. तर हा पास्ता आहे ना खाण्यासाठी खूप छान लागतो. आणि 100% गव्हापासून बनवलेला आहे. मैद्याचा अजिबात वापर नाही. आणि एकदम आरोग्यासाठी चांगला, नाश्त्यासाठी तर एकदमच उत्तम. सकाळी सकाळी आपण नाश्ता जो करतो ना त्याच्यासाठी आपण वापरला तर एकदमच चांगला. आणि 0 कोलेस्ट्रॉल आहे. फॅट म्हणजे फॅटमुक्त आहे. आणि कोणत्याही प्रकारच्या रंगाचा यामध्ये वापर केलेला नाही. आणि चव तर खूप छान लागते. आणि 100% शुद्ध शाकाहारी आहे. तर मी आता त्यामध्ये ना थोडंसं तेल आणि मीठ टाकून घेतलं. म्हणजे ना तेलात आणि मिठात थोडेसे बॉईल झाले की अजून छान लागते पास्त्याची टेस्ट. तर थोडेसे बॉईल होण्यासाठी दुसऱ्या गॅसवर बारीक गॅस करून ठेवून घेतलं. आता कढईमध्ये मी तेल टाकते. तर डिसानोचं तेल पण ऑर्डर केलं आहे. तर हे डिसानोचं ऑलिव्ह ऑइल आहे. तर याने ना भाज्यांची टेस्ट आहे ना खूप छान येते. तर मी ह्या अगोदर पण एक वापरलं आहे आणि रोजच्या जेवणात पण आपण वापरू शकतो. यात खूप हलका असा स्वाद आणि सुगंध आहे मस्त. तर पदार्थांची जी काही आपली चव असते ना, म्हणजे पण जी काही भाजी वगैरे करताना जी टेस्ट असते ना ती अजिबात बदलत नाही. आणि 0 कोलेस्ट्रॉल आहे. तेलामुळे ना खूप छान टेस्ट लागते पास्त्याची. आणि मी तर भाज्यांनाही वापरते, त्यामुळे खूप छान अशा भाज्या होतात माझ्या. तर आता इकडे कांदा वगैरे परतून घेतला. त्यामध्ये थोडंसं लाल तिखट, हळद पावडर टाकली. तर म्हणजे ज्या काही हिरव्या मिरच्या मी कापलेल्या होत्या त्या घालून घेतल्या. त्यानंतर आपल्याला जो काही पास्ता मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या चॉईसनुसार जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकला तरी पण चालेल. आणि त्यानंतर मग इकडे टोमॅटो वगैरे टाकून घ्यायचे. तर मुलांना आज साधाच पास्ता खायचा होता. आणि मग मी आता तुम्हाला बनवून दाखवेल 1-2दा वेगवेगळ्या पद्धतीचे. तर आज म्हटलं चला आज मस्त सोप्यात सोपं करूया. सकाळी सकाळी नाश्त्यासाठी छान असतं पास्ता छान असा उकडून घेतलेला होता. उकडल्यानंतर आहे ना फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ वगैरे टाकायचं आहे आपल्याला वरनं, कारण की मिठाचा आपल्याला अंदाज येत नाही ना, तर थोडंसंच घालायचं आहे त्यामध्ये मीठ. तर खूप छान मस्त टेस्टी पास्ता झालेला होता. करतानाच असं वाटत होतं खाऊन घ्यावं की काय. तर खूप मस्त पास्ता झालेला होता आपला आणि मुलांनाही खूप जास्त आवडला. तर मॅगीपेक्षा पास्ता कधीही बेस्ट असतो, कारण की पास्ता पूर्णपणे गव्हाचा आहे, मैद्याचा अजिबात नाही. त्यामुळे खूप छान आणि टेस्टी लागतो खायला. काही वेळेस मुलं पोळी खात नाही, पोळी नाही खाल्ली तर गहू म्हणजे गव्हाची पोळी वगैरे खात नाही ना, त्यामुळे हा पास्ता जरी तुम्ही दिला तरी काहीही हरकत नाही. शक्यतो मुलं गव्हाची पोळी
स्कूलला न्यायचं कंटाळा करतात, त्यामुळे म्हणजे असे पदार्थ मुलांना आवडतात. तुम्हाला जर डिसॉनो ब्रँडचा पास्ता आणि ऑइल ऑर्डर करायचं असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही त्यावर जाऊन ऑर्डर करू शकता. आणि मस्त पास्ता झालेला होता. माहिती का काय पास्ता? शिवच्या आवडीचा पास्ता. हा पोर म्हणत होती बरं कसा काय पास्ता पास्ता. इकडे मिस्टरांनी आणि दीदीने मला टेस्ट करून सांगितलं की खूप छान पास्ता झाला आहे. आणि त्यानंतर इकडे आई पण पारायण करताना शिवलीला अमृतचं, तर त्या इकडे वाचत होत्या. त्यानंतर मी सकाळी काही जास्त शूट घेतलं नाही, तर म्हणजे 4-5 वाजता आहे ना खाली काम सुरू आहे ना घराचं, तर तिकडे त्या माणसांना चहा वगैरे द्यावा लागतो. तर इकडे मस्त त्यांच्यासाठी चहा वगैरे केला. सकाळी आहे ना नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी काही जास्त शूट घेतलं नाही, कारण की शिवला पण स्कूलला जायचं असतं, मग थोडी धावपळ झाली, त्यामुळे जास्त काही शूट घ्यायला मला जमलं नाही. तर आता शूट घेते मी स्वयंपाकाचं. तर चला आता मी लागले मस्त स्वयंपाकाला. तर आज मस्त वरण पोळी असं काही बेत आहे. तर इकडे मुगाची डाळ शिजण्यासाठी टाकलेली होती आणि बटाट्याच्या चकल्या केलेल्या होत्या, मस्त इंद्रायणीचा भात, तर असं काही मेनू होता. आणि आता मी इकडे वरणाची डाळ जी शिजलेली होती ना तिला फोडणी द्यायची होती, त्यासाठी इकडे सगळी तयारी करून घेतलेली होती. पहिले मोहरी तडतडून घेतली, त्यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पाने टाकली आणि थोडेसे जिरे मिरच्या लसूण हे सगळं टाकून घेतलं. तर मुगाच्या वरणाला आहे ना थोडंसं लसूण एक्स्ट्रा टाकलं तरी छान लागतं. आणि कोणी कोणी खोबरं पण टाकू शकतं, तर मी काही टाकलं नाही, कारण की घरामध्ये कोणाला जास्त वरणामधलं खोबरं नाही आवडत, त्यामुळे मग मी काही टाकलं नाही. मग जिरे वगैरे टाकले, नंतर हळद हिंग सगळं टाकून घेतलं. मग थोडेसे टमाटे, तर अर्धी टमाटे कापून घेतलेली होती मी, तर ती छान अशी टाकली परतण्यासाठी. तर टमाटी पण थोडीशी परतून द्यायची आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये टाकायची. तर ज्याची त्याची चॉईस असते, कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकली तरी पण चालेल. आणि आता इकडे मी थोडीशी कोथिंबीर टाकली आणि त्यानंतर मग आपल्याला थोडीशी फोडणी शिजली की लगेचच त्यामध्ये जे काही उकडलेलं वरण आहे, आपली डाळ ती टाकायची आहे. तर इकडे छान अशी डाळ मी पातेल्यामध्येच उकडून घेतलेली होती, कारण की कुकरमध्ये ना खूप अशी नाही का एकदम चिकन होऊन जाते, त्यामुळे तिची टेस्ट काही जास्त लागत नाही. त्यामुळे मी इकडे पातेल्यातच मुगाची डाळ पटकन शिजते ना, तर पातेल्यामध्येच करत असते. आणि कढईमध्ये छान अशी फोडणी देऊन घेतली आणि आपल्याला हवं तेवढं पाणी आपण घालून घ्यायचं आणि आपल्या अंदाजानुसार त्यामध्ये मीठ ॲड करायचं. तर जास्त आहे ना घरामध्ये कोणी म्हणजे असं नाही का चुरून वगैरे वरणपोळी खात नाही, तर सगळे मुगाचं वरण हे भातावरच खातात, म्हणून मग मी असं थोडंसं घट्टच केलेलं होतं. त्या वरण झाल्यानंतर मी इकडे पोळ्या करून घेतल्या. तर पोळ्या आहे ना थोड्या कमीच केलेल्या होत्या, कारण की पोळ्या आहे ना भात म्हणजे मुगाचं वरण आणि भातात जास्त खातात, पोळी काही जास्त खात नाही, त्यामुळे मग मी पोळ्या थोड्याच केलेल्या होत्या. तर आता पोळ्या केल्यानंतर मला छान असं तव्यावर कोरडं बेसन करायचं होतं, तर बेसनची ही रेसिपी मी तुम्हाला शेअर करते. पहिले पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि मग त्याच तव्यावर बेसन केलं. तर थोडासा तवा काळा मीच केलेला आहे, कारण की ना पोळी छान भाजल्या जाते, त्यामुळे मी तवा आहे ना जास्त घासत नाही, कारण की ना तवा काळा असला की पोळी छान अशी डाग वगैरे पडत नाही, पोळीला छान भाजते म्हणून. तर आता इकडे माझ्या पोळ्या होतच आलेल्या होत्या. तर इकडे आता बेसन फोडणीसाठी मी ना छान अशा हिरव्या मिरच्या लसूण थोडंसं कापून घेतलेला होता, त्यानंतर मोहरी जिरे सगळं टाकलेलं होतं, थोडीशी हळद टाकली, मग कोथिंबीर टाकली आणि लगेच जे काही बेसन पीठ मिक्स केलेलं होतं मीठ आणि पाणी टाकून ते पण टाकलं आणि थोडंसं हलवून घेतलं. त्यानंतर मी थोडंसं पुन्हा पाणी ॲड केलं, कारण की शिजण्यासाठी ना बेसन तव्यावर छान शिजलं की अजून छान लागतं, कारण की बेसन जेवढं शिजतं ना तेवढं त्याला टेस्ट येते. त्यानंतर मग मी इकडे ना बेसन हलवत होती, कारण की बेसन तव्यावर टाकल्यानंतर आहे ना आपल्याला 5 मिनटं कंटिन्यू हलवावं लागतं. नंतर त्यामधलं थोडंसं पाणी असं जिरलं की ते तव्यावर छान असं पसरून द्यायचं. पुन्हा 2-1 मिनटाने पुन्हा आपल्याला थोडंसं हलवायचं.
तर इकडे तव्याला छान अशी मस्त खरड लागलेली होती. तर ती घरामध्ये सगळ्यांनाच खूप आवडते. कडक कडक खूप छान लागते. तर खायला पण खूप मस्त लागते ती. अंशूला तर खूप जास्त आवडते. पण मग मी ना पुन्हा एकदा थोडंसं तेल ॲड केलं, कारण की दादांना आहे ना असं वरून तेल घातलं की पिठल्यामध्ये खूप जास्त आवडतं. त्यामुळे थोडंसं तेल मी वरून ॲड केलं, कारण की फोडणीला थोडंसं तेल मी कमीच टाकलेलं होतं. त्यानंतर आता इकडे ना बेसन छान आपलं शिजतच आलेलं होतं आणि बेसन आपल्याला पूर्ण तव्यावर पसरून द्यायचं आहे असं, म्हणजे बेसनाच्या छान अशा खापा निघतात पूर्ण. तर बेसन असं पसरून दिल्यानंतर आता आपल्याला हलवायचं अजिबात नाही. 5 ते 10 मिनटं असंच गॅस चालू ठेवायचा आणि नंतर बंद करायचा, पण मग बारीक गॅसवरच ठेवायचा. स्वयंपाक झाला आणि त्यानंतर मग आम्ही ना मामांच्या घरी निघालेलो होतो. खूप दिवसांनी मामांच्या घरी चाललेलो होतो, कारण की ना सहजच चाललेलो होतो मामांना भेटायला. तर जाताना मिस्टर म्हटले की भेळ घेऊ, पण म्हटलं चला आता पाऊस पडतोय, थोडंसा थंड वातावरण आहे, तर मस्त गरमागरम जिलेबी घेऊ. तर त्या दिवशी आम्ही जिलेबी नेली होती ना, तर खूप छान मस्त गरम गरम छान लागते ना खायला. तर मग आम्ही तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर पण आम्हाला अर्धा तास तिथे वेटिंगलाच थांबावं लागलं, कारण की आम्ही गेल्यानंतर पण गिऱ्हाईक होते आणि मग त्यांनी गरम गरम तळली. तर तिथली जिलेबी म्हणजे प्रसिद्ध आहे, हरियाणा जिलेबी म्हणून. तर छान लागते टेस्टला आणि बारीक असल्यामुळे ना एकदम कडक लागते. तर आम्ही पूर्ण होईपर्यंत अर्धा तास थांबलो, कारण की वेटिंग होती तिथे. आणि अर्धा तासानंतर मग आम्ही जिलेबी घेऊन घरी गेलो. बरोबर का नाही? हां, मामींना जिलेबी आणली. मामींचा घसा खराब आहे का? घसा खराब आहे. पण तुम्हाला जिलबी खाऊ घालून आणून बसावं असं माझं. नाही हो, नाही वाचणार नाही वासना. पण पोरं का बरं नाही आणलं? आज ना पोरांना. मग जरा वेळ आम्ही मामांच्या घरी बसतो, गप्पा वगैरे मारल्या आणि त्यानंतर मग आम्ही घरी निघालो. तर घरून आहे ना अंशूचा कॉल पण आलेला होता की मम्मी पप्पा तुम्ही कधी येणार आहे असं. तर म्हटलं येते आम्ही 5-10 मिनटात. तर घरी ते सगळे आमची जेवणासाठी वाट बघत होते. तर घरी गेल्यानंतर आहे ना जेवण करायचं होतं. तर घरी निघालोच होतो आम्ही. आणि आज पावसाची दिवसभर भुरभुर चालूच होती. तर तुम्हाला रस्ते ओले दिसतच असेल. तर दिवसभर पावसाची थोडी थोडी भुरभुर चालू होती. घरी आल्यानंतर छान आम्ही सगळे जेवण करायला बसलो. इकडे मिस्टर, दीदी आणि घरी पण जिलेबी आणलेली होती मस्त. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.